उठण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल, दिवाळी पहाट, शुभ दीपावली. दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुगंधी वारा, दिव्यांची आरास, मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली गृहपाठ इयत्ता 6वी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6वीचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हा गृहपाठ सोडवून घेणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. या आधीच्या विषयांचे व्हिडिओ मराठी, गणित, इंग्रजी, सायन्स याचे व्हिडिओ आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून दिलेले आहेत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा तुम्ही प्लेलिस्टसुद्धा बघू शकता. चला करूया सुरुवात. बघा, इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल. योग्य पर्याय निवडून लिहा. स्तुती करण्याचे रचलेले पद्य म्हणजे सूक्त होय. बघा, इथे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. संहिता, ऋचा, सूक्त. त्याच्यामध्ये सूक्त हे योग्य आहे. वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील काठमांडू येथे झाला. पुढचा प्रश्न बघा. खालील साधनांचे भौतिक, लिखित व मौखिक साधने यात वर्गीकरण करा. इथे आपल्याला शब्द दिलेले आहेत. बघा, इथे आपल्याला त्याचंच आपल्याला काय करायचं आहे, या तिघांमध्ये वर्गीकरण करायचं आहे. मग भौतिक साधने त्याच्यामध्ये बघा, मातीची भांडी, मणी, मंदिरे, स्तूप, नाणी, शस्त्रे. लिखित साधने म्हणजे लिहिलेलं ताम्रपट, शिलालेख, पुराण ग्रंथ, प्रवास वर्णन. मौखिक साधने म्हणजे तोंडी, ओवी, लोककथा, पोवाडा, भजन. पुढचा प्रश्न बघूया. जोड्या जुळवा. धर्म व त्यांची प्रार्थना स्थळे. जसं की हिंदू धर्म, मंदिर, इस्लाम, मशीद, पारशी, अग्यारी, ख्रिश्चन, चर्च, यहुदी, सिनेगॉगे. पुढचा प्रश्न बघा. तुमच्या घरातील सांडपाण्याची व्यवस्था कशी केली आहे? मग बघा, इथे उत्तर दिले. घरातील सांडपाण्याची योग्य पद्धतीने केलेली विल्हेवाट म्हणजेच शोषखड्डा होय. सांडपाणी मुद्दाम तयार केलेल्या शोषखड्ड्यात सोडावे, तेथून ते जमिनीत मुरते. अंघोळीच्या मोरीतील धुण्याभांडीच्या पाण्याची विल्हेवाट शोषखड्ड्याद्वारे होऊ शकते. वाळू असलेल्या व मुरमाड जमिनीत या पाण्याचा चांगला निचरा होतो. पुढचा प्रश्न बघा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती? वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत आहे. दुसरा प्रश्न आहे, श्रेणीच्या प्रमुखाला काय म्हणतात? मग श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी असे म्हणतात. हवी म्हणजे काय? वेदकालीन लोक विविध पदार्थ अर्पण करायचे, याला हवी असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संस्कृतीचा पाया कोणत्या पद्धतीने घातला? भारतीय संस्कृतीचा पाया हडप्पा संस्कृतीने घातला आहे. हडप्पा संस्कृतीला कोणत्या नावाने ओळखले जाते? हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघा. भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड कोणता मानला जातो? मग याचं उत्तर आहे, अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. खालील विधाने चुकी बरोबर आहेत ते लिहायचं आहे. घग्गर नदी हिमाचल प्रदेशात उगम पावते, बरोबर. अरबी समुद्र भारताच्या पूर्वेस आहे, चूक. लिपिक विकास होण्यास हजारो वर्षे लागली, बरोबर. हडप्पा संस्कृतीत मृतदेह पुरत असत, बरोबर. वैदिक वाङ्मयाची भाषा मराठी होती, चूक आहे. आपण आत्ताच एका वाक्यामध्ये बघितलं, वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत आहे किंवा संस्कृत होती, म्हणून मी ते मराठी आहे हे चुकीचं आहे. औषधी वनस्पतींची माहिती ऋग्वेदात दिली आहे, चूक. पुढचा प्रश्न बघा. पाऊस कमी पडला तर पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे कराल? पाऊस कमी पडला तर पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा. पाणी जिरवणे आणि पाणी साठवणे या तंत्राचा वापर केला पाहिजे. कोयनेचे पाणी मुंबईला आणणे, नवीन तंत्रज्ञान वापरणे, शहरी पाणी पुरवठ्यामधील सुधारणा. वेदकाळातील वाद्यांची नावे सांगा. बघा,
शंख, डमरू, झांजा, मृदंग, वीणा. पुढचे प्रश्न बघा. खालील प्रत्येक प्रश्नांची फक्त नावे लिहायची आहेत. बघा या पद्धतीने आपल्याला ही नावे लिहायची आहेत. पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? तुमच्या मित्राचा पेन घरी विसरला आहे, तर आपण काय करायचं? आपण आपल्याजवळ असलेला जास्तीचा पेन त्याला द्यायचा आहे. पुढचा प्रश्न, शाळेतील बागेमध्ये तुम्हाला 100 रुपये सापडले, मी वर्ग शिक्षकांकडे देईन. तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री झालात, वर्गात मी स्वतःही शिस्त पाळेन आणि इतरांनाही शिस्त पाळायला भाग पाडेन किंवा पाळायला सांगेन. माझ्यासोबत विद्यार्थ्यांनाही स्वच्छता पाळण्यास सांगेन. बघा पुढचा प्रश्न, स्थानिक शासन संस्था ग्रामीण आणि शहरीमध्ये, ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि शहरीमध्ये नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने बघा, घरपट्टी आणि पाणीपट्टी. आणि दुसरं काय? आठवडे बाजारावरील कर. राज्य शासन आणि मिळणारे अनुदान, म्हणजे राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान, यात्रा कर. पुढचा प्रश्न बघा, माणसाला समाजाची गरज का वाटली असावी? व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे. समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालवण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली असावी. अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी खूण करा. रेखावृत्ते कशी असतात? अर्धवर्तुळाकार. खालीलपैकी पृथ्वीगोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्त कोणते? उत्तर ध्रुव. पृथ्वीगोलावरील आडव्या रेषांना काय म्हणतात? अक्षवृत्ते. कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 समान भागात विभागते? विषुववृत्त. वातावरणातील दमटपणास काय म्हणतात? आर्द्रता. मी कोण? मी नेहमी बदलत असते. हवा. मी सर्व ठिकाणी सारखी नसते. हवा. मी जलबिंदूंचे स्थायी रूप असते. बाष्प. मी वातावरणात बाष्प रूपात असते. आर्द्रता. पुढचा प्रश्न बघा, जोड्या जुळवा. सर्वात मोठे अक्षवृत्त विषुववृत्त. आकाराने सारखी रेखावृत्ते. पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषा अक्षवृत्ते. 23 उत्तर अक्षवृत्त कर्कवृत्त. 23, 30 दक्षिण अक्षवृत्त मकरवृत्त. या पद्धतीने आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. बघा इथे आपल्याला नकाशातील खंडांची नावं लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, नकाशातील उत्तरे एका वाक्यात लिहा. पाऱ्याचा गोठणबिंदू किती आहे? पाऱ्याचा गोठणबिंदू -39° आहे. पुढचा प्रश्न बघा, तापमान कोणत्या एककात मोजतात? तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाइट या एककात मोजतात. 2 सागरी प्रवाहांची नावे लिहा. उष्ण प्रवाह आणि थंड प्रवाह. समुद्रकाठचे हवामान कसे असते? समुद्र सपाटीच्या पातळीवर हवा जास्त असते व त्या उलट उंचीवर विरळ असते. बघा माफ करा, मला थोडासा रात्रीचा व्हिडिओ करते त्याच्यामुळे फ्लॅश कमी पडतोय, म्हणून मी प्रश्नाचं उत्तर वाचते जेणेकरून जरी दिसलं नाही तरी लिहिता यावं. समुद्रकाठचे हवामान कसे असते? समुद्र सपाटीच्या पातळीवर हवा जास्त असते व त्या उलट उंचीवर विरळ असते. हवेची प्रमुख अंगे कोणती? तापमान, वारे, आर्द्रता ही हवेची प्रमुख अंगे आहेत. झालं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल याचा गृहपाठ सोडवून घेतलेला आहे. 6वीच्या सर्व विषयांच्या गृहपाठांची प्लेलिस्ट मी बनवलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन सर्व व्हिडिओज पाहू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.